आता आपण पाहूया विभाज्यतेच्या कसोट्या. म्हणजेच काय असतं डिव्हिजिबिलिटी रूल. पहा सगळ्यात पहिल्यांदा येतं 2, 5 आणि 10 ची कसोटी. तर या कसोटीत सारखं काय आहे तर इथे आपण फक्त शेवटचा अंक तपासतो. फक्त शेवटचा अंक लास्ट डिजिट. तर कोणत्याही संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 व 8 येत असणार. म्हणजेच काय तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणतीही एक संख्या येत असणार तर त्या संख्येला 2 नी भाग जातो. त्यानंतर येते 5 ची कसोटी. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0 व 5 येत असणार तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. त्यानंतर येते 10 ची कसोटी. तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0 येत असणार तर त्या पूर्ण संख्येला 10 ने भाग जातो. त्यानंतर येते 3 व 9 ची कसोटी. 3 व 9 ची कसोटी सारखीच आहे. संख्येतील सर्व अंकांची जर आपण बेरीज केली, त्या बेरीजेला जर 3 नी भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 3 नी भाग जातो. तसेच संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असणार तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाणार. त्यानंतर येते 4 ची व 25 ची कसोटी. तर इथे आपण काय करतो शेवटचे 2 अंक आपण चेक करतो. 4 ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंकांनी बनणाऱ्या संख्येला जर 4 नी भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 4 नी भाग जातो. आता इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे 7324. तर इथे 24 ला 4 नी पूर्ण भाग जातो. त्यामुळे या पूर्ण संख्येला 4 नी भाग जाईल. त्यानंतर येते 25 ची कसोटी. संख्येतील शेवटचे 2 अंक जर 00 असणार किंवा 25 नी भाग जाणारे असणार तर त्या पूर्ण संख्येला 25 नी भाग जातो. सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर संख्येतील शेवटचे 2 अक्षर जर 00 किंवा 25 किंवा 50 किंवा 75 जर असणार तर त्या संख्येला 25 ने भाग जाईल. त्यानंतर येतात 2 च्या पटीतील संख्या. ती म्हणजे 8 आणि 16. तर जसे आपण 4 चे पाहिले होते, शेवटच्या जर 2 अंकांना 4 नी भाग जात असणार तर त्या संख्येला 4 नी भाग जातो. तर त्यासारखेच 8 चे आहे. शेवटच्या 3 अंकांना जर 8 नी भाग जात असणार तर त्या संख्येला 8 नी भाग जातो. आणि त्यासारखेच 16 चे आहे. शेवटच्या जर 4 अंकांना जर 16 नी भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 16 नी भाग जातो. त्यानंतर येतात कोलॅबोरेटिव्ह रूल्सवाल्या संख्या. जसे की 6, 12, 24 या संख्येची कसोटी तपासताना आपल्याला 2 वेगवेगळ्या संख्यांची कसोटी तपासावी लागते. जसे की 6 साठी आपल्याला 2 व 3 ची कसोटी पाहावी लागते. ज्या संख्येला 2 नी व 3 नी भाग जातो त्या संख्येला 6 नी पण भाग जातो. तसेच 12 साठी पण आहे. ज्या संख्येला 3 नी व 4 नी भाग जातो त्या संख्येला 12 नी भाग जातो. या प्रकारच्या कसोटींमध्ये काय असतं की दोघही संख्येने भाग जाणं महत्वाचं आहे. फक्त एकाच संख्येने भाग जात असणार तर 100% त्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही. म्हणजे जर मला 12 ची कसोटी चेक करायची आहे आणि फक्त 3 नीच भाग जातो आहे, 4 नी त्या मोठ्या संख्येला भाग जात नाहीये, अशा वेळेस त्या संख्येला 12 नी भाग जाणार नाही. उदाहरणार्थ समजा 18 आहे. 18 ला 3 नी भाग जाईल. याचा काय होईल 6. पण 18 ला 4 नी भाग जात नाही. तर 4 नी भाग जात नसल्यामुळे या संख्येला 12 नी पण भाग जाणार नाही. पण त्याऐवजी जर 24 आहे तर 24 ला 3 नी पण भाग जाईल व 4 नी पण भाग जाईल. या दोघही संख्यांनी जर भाग गेला तर या संख्येला 12 नी भाग जाईल. 8 त्रिक 24 होतो आणि 6 चोक 24 होईल. तर पूर्ण भाग 24 ला 3 ने आणि 4 ने जातो. त्यामुळे या संख्येला म्हणजे 24 ला 12 नी पूर्ण भाग जाणार. त्यानंतर येते 11 ची कसोटी. तर 11 ची कसोटी कशी असते? तर एका आड एक येणाऱ्या अंकेच्या बेरजेला जर 11 नी भाग जात असणार किंवा ती बेरीज
जर 0 येत असणार तर त्या संख्येला 11 पूर्ण भाग जातो. तर इथे थोडी डायग्राम चुकलेली आहे. तर डायग्राम अशी पाहिजे, एका आड एक येणाऱ्या म्हणजे 1 नंतर हा वाला 3, हा 1, हा 3 व हा 3 आणि त्यानंतर हा 1. तर याच्या दोघांची बेरीज करून किती होते? 3 अधिक 1 ते 4 होतात आणि ह्या पिंक कलरची समजा मी बेरीज करतो, तर 1 अधिक 3 ते होतात 4. या दोघांची जर मी वजाबाकी केली, तर याचे उत्तर मला 0 मिळते. 0 मिळते. याचा अर्थ काय? तर या संख्येला 11 पूर्ण भाग जातो. तसेच मी आता दुसरं एक उदाहरण पाहतो. साधं सोपं 11चा वर्ग म्हणजे 121. 121 ला 11 भाग जातो का? तर मी काय करणार? 1 सोडून 1 अंकाची बेरीज करणार. 1 अधिक 1. 1 अधिक 1 इज इक्वल टू 2 आणि इथे काय आहे पहिल्यापासून? 2. तर 2 वजा 2 केले तर इथे 0 येतो. जर 0 येत असणार तर आपला 11 भाग जाईल. आता ज्या कसोट्या येणार आहे त्या थोड्या महत्वाच्या आणि आपल्याला मूळ संख्या काढताना ज्या कसोट्या महत्वाच्या असणार आहे त्या कसोट्या आहे. कोणतीही संख्या मूळ आहे की नाही हे जर मला पाहायचे असणार, त्या संख्येच्या जवळचा आपण सगळ्यात पहिल्यांदा वर्गमूळ शोधतो. जर समजा मी 90 आहे, 90च्या ऐवजी मी 91 घेतो. 91 तर 91चा वर्गमूळ जर निघत नसणार, तर त्यानंतर येणारा सर्वात जवळचा जो वर्गमूळ आहे, म्हणजे आता 100चा मला माहित आहे. 100चा वर्गमूळ 10 येतो. तर 10च्या खालचे जे पण मूळ संख्या आहे, त्यापैकी कोणत्याही संख्येने जर या संख्येला भाग जात नसणार, तर ही संख्या मूळ संख्या असणार आहे. तर 10च्या खालचे कोणत्या संख्या मूळ आहे? 2, 3, 5 आणि 7. तर 2नी 91ला भाग जातो का? नाही जात. त्याच्यानंतर मी 3नी चेक करणार. 3च्या याच्याने पण जात नाही कारण 9 ने 1 10 होतात. 10ला 3नी पूर्ण भाग जात नाही. 5ची कसोटी काय आहे? शेवटी 0 किंवा 5 असणार तर 5नी जातो. त्यानंतर येतं 7. 91ला 7नी पूर्ण भाग जातो. 7 एक 7 उरले 2 21 7 त्रिक 21. तर 7नी या संख्येला पूर्ण भाग जातो. म्हणून 91 ही मूळ संख्या नाही. तर या प्रकारे आपण मूळ संख्या शोधू शकतो. तर मूळ संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, की ज्या छोट्या मूळ संख्या आहे त्याच्यानी जी संख्या मूळ आहे की नाही हे शोधायला आपल्याला सांगितलेलं असतं. त्या संख्येला मूळ संख्यांनी आपल्याला भागावं लागतं. मूळ संख्या महत्वाच्या कोणत्या कोणत्या येतात? 7 आहे, 13 आहे, 17 आहे आणि 19 आहे. यांचा जर मला डिव्हिजिबिलिटी रूल पाहायचा असणार, तर तो या प्रकारे असतो पहा. जी संख्या आपल्याला दिलेली आहे, जी पण संख्या आपल्याला दिली, आता ही 91 दिलेली होती. मी इथे 91 कन्सिडर करतो. 91. तर त्याच्यातली पहिली आपण काय करतो? एकक स्थान घेतो. एकक स्थान. तर 91चा एकक स्थान घेतो. त्याच्यानंतर आपण काय करतो? जो एकक स्थानी अंक आहे त्याला कोणत्या तरी गोष्टींनी गुणाकार करतो आणि त्यानंतर उरलेली जी संख्या आहे त्याच्यातून ती आपण प्लस किंवा मायनस करतो. म्हणजे त्याच्यात कधी मिळवतो किंवा त्याच्यातून वजा करतो. तर आपण पाहू वेगवेगळ्या 7 साठी काय कसोटी आहे, 13 साठी काय आहे, 17 साठी काय आणि 19 साठी काय आहे. पहा सगळ्यात पहिल्यांदा येते 7ची कसोटी. तर 7ची कसोटी काय असते? एकक स्थानी जो अंक येतो, एकक स्थानी जो अंक आहे त्याला आपण 2नी गुणतो आणि उरलेल्या संख्येतून तो वजा करतो. इथे खाली एक उदाहरण दिलंय पहा. 343. 343चा एकक स्थानी कोणता अंक आहे? 343 मध्ये एकक स्थानी अंक आहे 3. एकक स्थानी अंक आहे 3. तर ह्या 3ला आपण काय केलं? 3ला 2नी गुणलं. 3ला 2नी गुणल्यावर आपल्याला काय मिळाले? 6. हे जे 6 मिळाले तर हे उरलेले 34 जे होते, उरलेले 34 मधून आपण हे जे 6 आहे हे वजा केले. तर उरले किती? 28. मग आपण काय चेक करतो, की 28ला या 7नी भाग जातो का? जर ही पण संख्या मोठी आली
तर ही पद्धत आपण पुन्हा एकदा रिपीट करू शकतो. समजा 28 आले, मी 28 मला पाढा येत नाहीये 7चा. तर मी काय करणार, 28 ला या पद्धतीने परत करणार आहे. यात एकक स्थान काय आहे 8. 8 ला मी काय करणार, 8 ला मी 2 ने गुणणार. 8 दुने 16. हे 16 मी या 2 मधून वजा करणार. तर 2 वजा 16. 2 वजा 16. तर उत्तर काय येतं -14. मायनस जरी येत असणार, पण या 14ला 7नी पूर्ण भाग जातो. भले उत्तर मायनस मध्ये येऊ द्या. तर या 14ला जर माझ्या 7नी पूर्ण भाग जात असणार, तर त्या संख्येला 7नी पूर्ण भाग जातो. म्हणून मी इथे काय म्हणू शकतो, 343 या संख्येला 7नी पूर्ण भाग जातो. आता आपण मागचं एक उदाहरण पाहत होतो. ते होतं 91चं उदाहरण. 91चं. 91ला 7नी पूर्ण भाग जातो की नाही? आपण तसं पाहिलं होतं. 91ला 7नी पूर्ण भाग जातोय. तर इथे एकक स्थानी काय आहे? 1 आहे. तर 1 गुणिला 2 करणार मी. 1 गुणिला 2. आता काय करणार? जी राहिलेली संख्या आहे, ती राहिलेली काय आहे? 9 वजा याचे जे उत्तर येतंय हे 2. मी त्याला वाटलं तर हिरव्या कलरने दाखवतो. हे 2. तर उत्तर काय येतंय 7. तर 7ला 7नी भाग जातोच. 7 1 7. तर त्यामुळे 91ला 7नी भाग जाणार. जशी 7ची असते तशीच 13ची पण कसोटी असते. आता 7 मध्ये आपण काय पाहिलं होतं, जो एकक स्थानी संख्या होती त्याला आपण 2 नी गुणत होतो व उरलेल्या संख्येतून ती संख्या आपण वजा करत होतो. पण 13च्या कसोटीत काय असतं, जी एकक स्थानी संख्या आहे त्याला आपण 4 नी गुणतो. सगळ्यात पहिल्यांदा 7 मध्ये आपण 2 नी गुणत होतो, इथे आपण 4 नी गुणतो. राहिलेली संख्या काय आहे, तर 16. राहिलेली संख्या 16 आहे. त्या 16 मध्ये आपले आलेले उत्तर म्हणजे 9ला जे आपण 4 ने गुणून 36 आले, तर त्या दोघांची आपण काय करतो, बेरीज करतो. त्या दोघांची आपण बेरीज करतो आणि त्या उत्तराला 13नी भाग जातो की नाही ते आपण चेक करतो. 13 चोक 52. ते 13नी 52ला पूर्ण भाग जातो. आता आपण जसं 7 साठी पाहिलं, की मला माहित नाही 13चा पाढा मला येत नाही, तरी पण आपण काढू शकतो पहा. या 52ला भाग जातो की नाही 13ला काढू शकतो. 52 घेतलं. 52चं एकक स्थान काय आहे 2. तर आपण काय करणार, 2ला 4 ने गुणणार. म्हणजे किती होतात? 4 दुने 8 होतात. 8 हे आपण ह्या उरलेल्या 5 मध्ये मिळवणार. तर काय होईल 8 अधिक 5. तर 8 अधिक 5 किती होतात? तर 13 होतात. तर 13ला 13नी भाग जातो. तर त्यामुळे ही जी मोठी संख्या आहे ती म्हणजे 169. याला 13नी पूर्ण भाग जाणार. आता आपण 91 साठी परत चेक करू. 91 आहे. 91 मधलं एकक स्थान काय आहे? 1. एकक स्थानी 1 आहे. तर आपण या केसमध्ये काय करतो, 1 गुणिला 4 उत्तर काय आलं 4. तर आपण 9 मध्ये हे 4 ऍड करतो. तर त्याचं उत्तर काय येतंय 9 अधिक 4 13. तर 13ला आपला 13नी भाग जातो. त्यामुळे 91लाही 13नी भाग जाणार. त्यानंतर येते 17ची कसोटी. तर 17च्या कसोटीमध्ये काय आहे, की जो एकक स्थानी अंक आहे त्याला आपण 5 नी गुणतो. एकक स्थानी असलेल्या अंकाला 5 नी गुणतो व उरलेल्या संख्येतून गुणलेली संख्या आपण वजा करतो. म्हणजे जसं आपण 7च्या कसोटीत पाहिलं होतं, की 2 नी गुणल्यानंतर उरलेल्या संख्येतून जे गुणाकार आहे त्याला आपण वजा करतो आणि जे उत्तर येईल त्याला जर 7नी भाग जात असणार, त्या पूर्ण संख्येला 7नी भाग जातो. तसेच 17च्या याच्यात आहे. आपण इथे काय करतो 5 नी गुणतो. उरलेल्या संख्येतून तो गुणाकार आपण वजा करणार आणि जर त्या संख्येला 17नी भाग जात असणार, तर त्या मोठ्या संख्येला 17नी पूर्ण भाग जाणार. पहा, इथे एकक स्थानी काय आहे 9. तर आपण काय करतो सगळ्यात पहिल्यांदा 5 नी गुणतो. 9 गुणिले 5 45. तर हे 45 जे आहे ते आपण उरलेली संख्या काय होती 28. तर 28 मधून हे 45 आपण वजा करतो
28 मधून 45 गेले तर -17 उरले. आपण 7 मध्ये पण पाहिलं होतं, जरी मायनस उरले तरी याला 17 ने पूर्ण भाग जातो. भलेही उत्तर -1 येऊ द्या, पण 17 ने पूर्ण भाग जातो. म्हणून या पूर्ण संख्येला म्हणजे 289 ला 17 ने भाग जाणार. 19च्या कसोटीमध्ये काय आहे, तर एकक स्थानी अंकाला आपण 2 ने गुणणार. त्यानंतर उरलेल्या संख्येत आपण जो गुणाकार आहे तो आपण मिळवणार आणि बेरीज केलेल्या संख्येला जर 19 ने भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 19 ने भाग जातो. पहा इथे ह्या एकाच पेजवर आपण आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या कसोट्या दिलेल्या आहे. पहा 2ची कसोटी काय आहे, शेवटचे डिजिट हे इव्हन असलं पाहिजे. इव्हन असलं पाहिजे म्हणजे काय, सम असलं पाहिजे. 0 2 4 6 8 जर शेवटच्या एकक अंकाला जर असणार तर त्या संख्येला 2 ने भाग जाणार. 3ची कसोटी काय आहे, सर्व संख्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. तशीच 9ची कसोटी आहे, सर्व संख्येच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जाणार. 4ची कसोटी काय आहे, शेवटच्या जर 2 संख्यांना 4 ने भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. तसेच 8चे काय आहे, शेवटच्या 3 संख्याला जर 8 ने भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जाईल. तशीच 16ची आहे, शेवटच्या 4 संख्याला जर 16 ने भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 16 ने भाग जाईल. 5ची कसोटी काय आहे, अंकाच्या शेवटी जर 0 किंवा 5 येत असणार तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जाईल. 10ची काय आहे, जर संख्येच्या शेवटी 0 येत असणार तर त्या पूर्ण संख्येला 10 ने भाग जाईल. 6ची कसोटी काय आहे, जर संख्येला 2 ने व 3 ने भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 6 ने भाग जाईल. तसेच 12ची आहे, जर पूर्ण संख्येला 3 ने व 4 ने भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 12 ने भाग जाईल. त्यानंतर 25ची कसोटी काय आहे, शेवटच्या 2 अंकांना जर 25 ने भाग जात असणार किंवा शेवटचे 2 अंक 00 असणार तर त्या पूर्ण संख्येला 25 ने भाग जाईल. 11ची कसोटी काय आहे, समस्थानी असलेल्या अंकांची बेरीज व विषमस्थानी असलेल्या अंकांचे बेरजेचा फरक जर 0 येत असणार किंवा 11 ने भाग जाणारा असणार तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. त्यानंतर येतात आपल्या मूळ संख्या पाहण्याच्या कसोट्या, ती म्हणजे 7ची कसोटी. 7ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी जो पण अंक आहे त्याला 2 ने गुणलं व उरलेल्या अंकांमधून तो गुणाकार आपण वजा केला आणि त्या वजा बाकीला जर 7 ने भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 7 ने भाग जाईल. तसेच 13ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी जी पण संख्या आहे तिला 4 ने गुणलं, उरलेल्या संख्येत हा गुणाकार आपण मिळवला आणि त्या संख्येला जर 13 ने भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 13 ने भाग जातो. 17ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी असलेल्या संख्येला 5 ने गुणले व उरलेल्या संख्येतून हा गुणाकार आपण वजाबाकी केला, जे उत्तर येईल त्याला जर 17 ने भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 17 ने भाग जाईल. 19ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी जो पण अंक आहे त्याला 2 ने गुणलं आणि उरलेल्या संख्येत हा गुणाकार आपण मिळवला, त्यानंतर उत्तरात जी पण संख्या येईल त्याला जर 19 ने भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 19 ने भाग जातो. तर आपण यावरील काही प्रश्न पाहू. तर आपला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. तर 3ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. तर आपण सर्व संख्यांची बेरीज करू. पहा, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, 12 आणि 4 16, 16 आणि 5 21, 21, 21 ला 3 ने पूर्ण भाग जातो, म्हणून या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाणार. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. तर आपली 4ची कसोटी काय सांगते, शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. पहा, इथे शेवटचे 2 अंक काय आहे, 94. 94 ला 4 ने पूर्ण भाग जाणार नाही, कारण इथे जर 84 असतं, कारण 8 ला आणि 4 ला भाग जातो,
9ला पूर्ण भाग जात नाही. जर काढायचं असणार तर आपण तसं पण काढू शकतो. 4 दुने 8, उरला 1 14. तर 14ला 4ने भाग जात नाही, म्हणून 94ला भाग जाणार नाही. म्हणून पहिल्या ऑप्शनला आपला भाग जाणार नाही. दुसरा आहे 72. तर 4 एक 4, उरले 3 32, 8 चोक 32, म्हणून या संख्येला 4ने भाग जाणार. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने भाग जातो? तर आपण विषम जागी असलेल्या अंकांची बेरीज करू. त्याचप्रमाणे समजागी असलेल्या अंकांची बेरीज करू. समजागी असलेल्या अंकांची बेरीज काय आहे? 6 आणि 7. 6 दुने 12 आणि 13. 13 आणि 5 18. 18 आहे. आणि विषम जागी असलेल्या संख्येची बेरीज काय आहे? 4 आणि 2 6. 6 आणि 8 14. तर यांचा फरक 4 येतो. त्यामुळे या संख्येला 11ने भाग जाणार नाही. इथे 7 आणि 4 11. 11 आणि 8 19. याचा 19 येतोय. आता विषम जागेचे आपण बेरीज करू. 6 आणि 2 8. 8 आणि 5 13. तर 19 मधून 13 गेले, 6 उरतात. तर 6ला सुद्धा 11ने भाग जाणार नाही, म्हणून या संख्येला आणि या संख्येला 11ने भाग जाणार नाही. त्यानंतर 9 आणि 7 16. 16 आणि 3 19. 19 आणि 4 23. 2 आणि 1 3. 3 आणि 8 11. 23 मधून 11 जर गेले तर उरतात 12. 12लाही 11ने भाग जात नाही. त्यानंतर आहे ऑप्शन ए. 2 आणि 1 3. 3 आणि 8 11. आणि वरची जी संख्या आहे ते आहे 7 आणि 8 15. 15 आणि 3 18. 18 आणि 4 22. तर 22 वजा 11 जर केले तर याचं उत्तर 11 येतं. त्यामुळे या संख्येला 11ने भाग जाईल. आता आपला प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 12ने भाग जातो? 12ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 4ने आणि 3ने भाग जात असणार त्या संख्येला 12ने भाग जातो. तर सगळ्यात पहिल्यांदा सोपी कसोटी कशाची आहे? तर 4ची, कारण शेवटच्या 2 अंकांनाच आपल्याला 4ने भाग द्यायचा आहे. पहा, या संख्येला 4ने भाग जातो का? इथे 8च आहे, जातो. इथे 12 आहे, याला पण जातो. 4 दुने 8, उरला 1 16. 4 चोक 16. तर याला पण 4ने जातो. आणि 18ला हा 4ने काही भाग जात नाही, कारण 16ला भाग जातो. तर हे एक आपलं ऑप्शन कटलं. आता उरलेले हे जे 3 आहे, याला 3ने भाग जातो का हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिले आपण ऑप्शन सी पाहू. 9 6 15. 15 आणि 3 18. 18 19 20. याची बेरीज काय होते? 20. तर याला 3ने भाग जाणार नाही. इथे काय 2 आणि 1 3. 3 आणि 1 4. 4 आणि 3 7. 8 9. याची बेरीज 9 येते. तर याला 3ने भाग जायला पाहिजे. तरी पण आपण पहिल्यावाला एक चेक करू. 8 आणि 1 9. 9 आणि 3 12. 13 14. तर याची बेरीज 14 येते. याला 3ने भाग जाणार नाही. त्यामुळे या संख्येला 3ने भाग जाईल. 3ने भाग देण्याची ही तर शॉर्टकट मेथड आहे. अजून एक मेथड सांगतो तुम्हाला. शॉर्टकट म्हणजे ह्याच मेथडला अजून आपण त्याच्यापेक्षा जास्त शॉर्टकट करू शकतो. जर एखादी संख्या अशी असणार, हे बघा इथे 2 संख्या, एक बी ऑप्शन, हे ऑप्शन बी आणि ऑप्शन सी आपण पाहू एकदा. 11 3 0 9 आणि 6. तर आपण काय करू शकतो? 3च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या, तर 3च्या पाड्यात एक अंकी संख्या कोणत्या येतात? 3 येतात, 6 येतं आणि 9 येतं. 3 6 9 जर येत असणार तर ते डायरेक्टली आपण काटलं आणि बाकीच्या संख्येची बेरीज केली तरी पण आपली 3ची कसोटी काम करते. पहा, आता आपण इथला 3 काढला, आपल्याला माहिती आहे हे बी उत्तर आहे. तर आपल्या ह्याचं जर 3 काटल्यावर पण याचं उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे. पहा काय येतं, पहा 2 अधिक 1 3. 3 अधिक 1 4. 4 अधिक 1 5. 5 अधिक 1 6. तर 6ला 3ने पूर्णपैकी भाग जातो. आणि याला भाग जात नव्हता सीला, तर उरलं काय? 1 आणि 2. 2ला 3ने भाग जात नाही. तर असंही करू शकतो. 3च्या पाड्यामध्ये येणाऱ्या सर्व संख्यांना आपण काटू शकतो. तसंच सारखंच आहे 9 साठी. 9 जर येत असणार तर संख्येमध्ये जर 9 येत असणार तर तो 9 आपण डायरेक्ट काटला तरी चालतो. पहा, आपल्याला एक संख्या दिलेली आहे. तर संख्या काय आहे? 1 9 7 स्टार 5 4 6 आणि 2.
तर या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी सर्वात लहान कोणती संख्या असावी, हा आपला प्रश्न आहे. तर 9ची आपली कसोटी काय सांगते? सर्व संख्येच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. आणि आपण आत्ता शॉर्टकट मेथड पाहिली. 9 ने जर भाग द्यायचा असणार, जर पूर्ण संख्येत 9 येत असणार तर तो 9 ला आपण काटला तरी चालणार आहे. आपण या 9 ला काटून टाकू आणि बाकीच्या संख्येची बेरीज करू. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 7 24, 24 आणि 1 25. तर आपलं उत्तर आलंय 25. 9च्या पाड्यामध्ये 25च्या नंतर येणारी संख्या कोणती ते आपल्याला चेक करायचंय. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. 25च्या नंतर येणारी संख्या कोणती आहे? 27. तर आपण काय करणार? 9च्या पाड्यात येणारी 27 जी संख्या आहे त्याच्यातून हे 25 वजा करू. 25 काय आहे? या सर्व संख्यांची बेरीज. तर 27 वजा 25 उरलं 2. तर 2 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आणि मी तुम्हाला अजून दुसरी गोष्ट सांगणार होतो. इथे आपलं 25 उत्तर आलं. या 25 ला सुद्धा आपण एकमेकात जर बेरीज केली तर याचं उत्तर काय होतं? या दोघांची बेरीज जर केली तर 7 होतं. 7 ला 9 करण्यासाठी कितीची बेरीज करावं लागेल? तर 2 ची बेरीज करावं लागेल. त्यामुळे 2 हे आपलं उत्तर असणार. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर आता ही संख्या दिलेली आहे, या संख्येला 8 ने आणि 11 या दोन्हीने भाग जात असेल तर m आणि n च्या किमती अनुक्रमे काय असतील? इथे एक शब्द असतो अनुक्रमे, हा लक्षात ठेवणं गरजेचं असतं. संख्या काय दिलेली आहे? m 3 9 0 4 8 4 5 8 n ही संख्या दिलेली आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय? 8 नी व 11 नी दोघांनी भाग जातो. तर आपला 8 ची कसोटी काय आहे? तर शेवटच्या 3 अंकांना जर 8 नी भाग जात असणार तर त्या संख्येला 8 नी भाग जातो. तर शेवटचे 3 अंक काय आहे? 5 8 आणि n. याला आपल्याला 8 नी भाग द्यायचा आहे. 58 आहे. 7 8 56, 56 उरले किती? 2 आणि इथे n येतोय. आता आपल्याला माहिती आहे या संख्येला 8 नी पूर्ण भाग जातोय. आता n च्या जागी आपल्याला काय आहे माहित नाही. तर आपल्याला अशी संख्या शोधायची 8च्या पाड्यामध्ये की ज्याचे दशक स्थानी 2 असणार आहे. तर 8चा पाडा काय आहे? 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32. तर इथे एकच अशी संख्या आहे ज्याच्या दशक स्थानी 2 आहे. त्यामुळे आपण या दोघं जर व्हॅल्यू कम्पेअर केल्या म्हणजे 24 आणि 2n, 24 आणि 2n, तर n च्या जागी काय आहे? तर 4 आहे. तर n इज इक्वल टू आपलं काय झालं? n इज इक्वल टू 4. हे उत्तर आपलं आलं. तर आपण इथे n इज इक्वल टू जर 4 लिहिलं तर आपला अंक तयार होतोय m 3 9 0 4 8 4 5 8 4. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की या पूर्ण संख्येला 11 नी भाग जातो. तर 11ची कसोटी काय आहे? एका आड येणाऱ्या संख्यांच्या बेरजेच्या फरकातला जर 11 नी भाग जात असणार किंवा तो फरक 0 असणार तर त्या संख्येला 11 नी भाग जातो. तर एका आड येणाऱ्या संख्या कोणत्या आहे? 5 आणि 4 9, 9 आणि 8 17, 17 आणि 0 17, 17 आणि 3 20. हे झाले 20. आणि वरचे आपण चेक करू. म्हणजे समस्थानी असलेल्या संख्यांची बेरीज जर आपण केली तर 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 9 25, 25 अधिक m काय आहे? 25 अधिक m. 25 अधिक m आहे आपले विषमस्थानाची. आपला फॉर्म्युला काय असतो? विषमस्थानी असलेल्या संख्या वजा समस्थानी असलेल्या संख्या याचं उत्तर एक तर 0 यायला पाहिजे किंवा 11 यायला पाहिजे. 25 अधिक m वजा 20 इक्वल टू ह्या दोघांचा फरक एक तर 0 असायला पाहिजे किंवा 11 असायला पाहिजे. तर इथे m हा अधिक आहे म्हणजे 25 पेक्षा मोठी होईल संख्या. तर इथे हा 0 येण्याचे चान्सेस नाहीये. 0 येण्याचे कधी चान्सेस असते? हा 25 अंक जर छोटा असता म्हणजे 18 असता, 18 अधिक 2
20 झाले असते, 20 - 20 शून्य झाले असते. 18 असता, 17 असता, काहीतरी छोटा असता 20 पेक्षा. पण हा 20 पेक्षा मोठा असल्यामुळे ह्या इक्वेशनचं उत्तर हे काय असणार? 11 असणार. या दोघही संख्यांची बेरीज ही 11 असणार. तर इथे काय उरलं? 25 मधून 20 गेले 5. 5m इज इक्वल टू 11. तर m इज इक्वल टू काय होईल? 11 वजा 5 म्हणजेच काय? तर 6. त्यामुळे माझं mचं उत्तर काय आलं? 6 आणि nचं उत्तर काय आलं होतं? 4. तर आपल्याला अनुक्रमे विचारलाय. पहिल्यांदा m विचारलाय, नंतर n विचारलेला आहे. तर माझं उत्तर काय राहील? 6 आणि 4. लक्षात ठेवा, अनुक्रमे विचारलाय. आपलं उत्तर येताना पहिल्यांदा 4 आलं होतं. 4 आणि 6 उत्तर नाही आहे. 6 आणि 4 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 7नी निषेध भाग जातो? तर आपल्याला इथे 7ची कसोटी वापरायची आहे. 7ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी असलेल्या संख्या ज्या आहे त्यांना आपण 2नी गुणतो व उरलेल्या संख्येतून त्या संख्येला वजा करतो आणि जे उत्तर येईल त्याला जर 7नी भाग जात असणार तर त्या पूर्ण संख्येला 7नी भाग जाईल. आपण डी पासून चालू करू समजा, किंवा ए पासून कुठेही चालू केलं तरी चालणार आहे. आपण डी पासून चालू करू. इथे एकक स्थानी काय आहे? 4 आहे. तर 4 दुने 8 होतात. तर 231 वजा 8. हे जर समजलं नसणार तर परत सांगतो. आपण काय करतो? एकक स्थानच्या संख्येला वेगळा काढतो, त्याला 2नी गुणतो. त्याचं उत्तर येणार आहे आपलं 8. तर राहिलेली संख्या कोणती आहे? राहिलेली आहे 231. तर राहिलेली संख्या 231 वजा 8 करतो 3 आणि इथे उरणार 2 आणि 2. ह्या संख्याला आपला 7नी भाग जातो का? ते आपण चेक करू शकतो. एक तर 7 त्रिक 21 आणि 7 दुने 14 याला जाणार नाही. समजा मला 7चा पाडा येत नाही, तर आपण काय करू शकतो? ह्याच संख्येला नवीन संख्या पकडून हा पुन्हा फॉर्म्युला लावू शकतो. म्हणजे 223 ला ह्या 3 ला एकक स्थान पकडून 3 दुने 6 करू शकतो आणि उरलेला जो 22 आहे, 22 वजा 6 16. तर 16 ला 7नी भाग जात नाही, म्हणून या संख्येला 7नी भाग जाणार नाही. त्यानंतरची संख्या आहे 2615. आता हा 5 आहे. तर 5 × 2 करणार आपण. त्याचं उत्तर येणार 10. 261 वजा 10 करणार तर 251 येणार. 251 ला हा 1 पकडणार आपण. 1 ला गुणीला 2 करणार. तर 25 वजा 2 करणार. उत्तर आलं 23. 23 ला 7नी भाग जात नाही, म्हणून या संख्येलाही 7नी भाग जाणार नाही. इथे आहे 2. तर 2 × 2 = 4 होतं. 249 मधून 4 गेला 245. 245 मधला हा 5 जर घेतला मी, 5 दुने 10. तर 24 वजा 10 जर केले मी, तर इथे 14 येतात. तर या संख्येला आपला 14ला 7नी भाग जातो, म्हणून या संख्येला 7नी भाग जाणार. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे 16807. 16807 या संख्येवर 7ची विभाज्यतेची कसोटी लागू करा. तिचे 2 अंकी संख्येत रूपांतर केल्यानंतर शेवटचे उत्तर काय येईल? तर नॉर्मली परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाणार नाही, पण आपल्याला कसोटी पाठ आहे की नाही हे जर पाहायचं असणार तर या प्रकारचा प्रश्न आपण सॉल्व्ह केले तरी चालतील. तर आपली 7ची कसोटी आपण आत्ताच पाहिली. जो एकक स्थानी अंक असतो त्याला आपण कशाने गुणतो? 2नी गुणतो. त्याचं उत्तर काय आलं तर 14. या 14ला उरलेल्या संख्येतून म्हणजे 1680 मधून आपण 14 वजा करणार. 14 जर वजा झाले तर 10तून 4 गेले 6 आणि 7तून 1 गेला 6, 6 1. तर परत याचा मी एकक अंक घेणार. 6 गुणिले 2, 6 दुने 12. तर उरलेल्या 166 मधून मी 12 वजा करणार. 6तून 2 गेले 4, 6तून 1 गेला 5, 154. आता हा 4 घेणार मी. 4 गुणिले 2 करणार. 4 दुने 8. या 15तून मी 8 वजा करणार. इथे 7 उत्तर येते. तर आपलं उत्तर असणार 7. कारण आपल्याला काय विचारलेलं आहे? 2 अंकी संख्येत रूपांतर केल्यानंतर शेवटचे उत्तर काय येईल? तर ही संख्या 2 अंकी संख्येत रूपांतरच होत नाहीये. ती एकतर 3 अंकी संख्या येते 154 आणि त्यानंतर डायरेक्टली उत्तर आपलं काय येत आहे? तर 7 येत आहे.
तर 2 अंकी संख्यामध्ये रूपांतर होत नसल्यामुळे त्याचं उत्तर हे आपल्याला 7 मिळतंय. आतापर्यंत आपण जे प्रश्न सोडवले त्याचाच एक थोडा वेगळा टाईप आहे. पहा काय विचारलंय, पहिल्या 100 धन पूर्णांक संख्यांपैकी किती संख्या 3नी किंवा 4नी निषेध भाग जातो. आता इथे एक शब्द खूप महत्वाचा असतो. खूपदा एक्झाम मध्ये इथे किंवा लिहिलाय ना, इथे कधी कधी आणि 3नी आणि 4नी भाग जातो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा 3नी व 4नी भाग जातो. जर आणि किंवा व जर असणार तर आपल्याला 12नी भाग जातो का नाही हे चेक करावं लागेल. पण इथे आपल्याला तसं विचारलेलं नाहीये, इथे त्यांनी किंवा विचारलाय. तर पहा 1 ते 100, पहिलं 100 म्हणजे 1 ते 100च. 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहे ज्याला 3नी पण भाग जातो, 4नी पण भाग जातो, किंवा फक्त 3नी जातो किंवा 4नी जातो, तर त्या काढायच्या आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा फक्त 3नी भाग जाणाऱ्या संख्या काढू. पहिल्या 100 संख्या याचाच अर्थ काय आहे, 100 हा आपला शेवटची संख्या असणार. 100ला तसं 3नी भाग जात नाही, 99ला जातो, पण ठीक आहे. तर आपण याला काय करायचं, 3नी भागायचं. तर उत्तर काय येईल, 33. पॉईंटच्या समोर काही येऊ द्या, 33.33 उत्तर येतं, पण 33 उत्तर येतं. याचा अर्थ 33 संख्या अशा आहे की ज्या 3नी पूर्ण भाग जातात. तर 3नी भाग जाणाऱ्या संख्या किती आहे, 33. त्यानंतर 100लाच मी जर 4नी भागितलं तर 25 चोक 100 येतं. म्हणजे 4नी पूर्ण भाग जाणाऱ्या किती संख्या आहे, तर 25. तर ह्या टोटल संख्या किती होतात पहा, 5 आणि 3 8 आणि 58. पण आता आपलं इथे उत्तर 58 आहे. तर कधी कधी आपण काय करतो, घाई गडबडीत याला उत्तराला टिक करून देतो. पण आपण हा विचार नाही केला की ह्या संख्या आहे 3नी भाग जाणाऱ्या आणि 4नी भाग जाणाऱ्या. पण अशा पण काही संख्या असू शकतात, त्या दोघांनी भाग जाणाऱ्या संख्या असू शकतात. म्हणजे समजा आता 12 आहे, 12ला 3नी पण भाग जातोय आणि 4नी पण भाग जातोय. तर अशा संख्या आपल्याला ह्या पूर्ण टोटल मधून वजा करावं लागतील. तर अशा संख्या काढायच्या असणार तर या 100ला आपल्याला 12नी भाग द्यावा लागेल. 12 8 96. 96 नंतर उरतात 4, तर 8 पॉईंट काहीतरी याचं उत्तर येईल. तर 12नी भाग जाणाऱ्या किती संख्या आहे, 8 संख्या आहे. तर आपल्याला हे 8 या संख्येतून वजा करावं लागतील, कारण ह्या संख्या काय होत आहे, रिपीट होत आहे. ज्या संख्या आहे ज्यांना 3नी पण भाग जातोय आणि 4नी पण जातोय. म्हणून आपलं उत्तर काय राहील, 58 वजा 8 म्हणजेच आपलं उत्तर राहील 50. तर इथे आपलं उत्तर येत आहे 50. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती 13नी भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे. तर सर्वात मोठी 3 अंकी संख्या 13नी भाग जाणारी. तर आपल्याला इथे 13ची कसोटी लावावी लागेल. 13ची कसोटी काय सांगते, एकक स्थानी असणाऱ्या संख्येला आपण 4नी गुणलं व हा गुणाकार आपण उरलेल्या संख्येत बेरीज केली आणि त्या संख्येला जर 13नी भाग जात असणार तर पूर्ण संख्येला 13नी भाग जातो. तर आपण आता पहिली संख्या पाहू. पहिली संख्या काय आहे, 0. 0ला मी 4नी गुणलं तर उत्तर 0 राहील. तर 99 अधिक 0, तर आपलं उत्तर आलं 99. 99ला 13नी भाग जातो का, जर हे माहित नसणार तर आपण काय करतो, परत याचं एक एक संख्या घेतो, एकक संख्याला 4नी गुणतो. 9 चोक 36, 36. तर हा जो उरलेला अंक आहे, हा जो उरलेला अंक आहे तो या 36 मध्ये आपण मिळवणार. 9 6 15 5 हातच्याला 1 45. तर 45ला 13नी भाग जात नाही. त्याच्यानंतर दुसरी संख्या येते. तर इथे एकक स्थानी काय आहे, 5. 5 चोक 20. हे 20 आपण काय 57 मध्ये मिसळणार. 57 अधिक 20 तर 77. 77लाही 13नी भाग जात नाही, कारण 76 येतं. त्यानंतरची संख्या आहे 988. 988चा 8 आहे. 8 चोक 32. तर 98 मध्ये मी 32 मिळवले तर 8 आणि 2 10 0 आजच्याला 1 130. 130ला 13नी पूर्ण भाग जातो. तर त्याच्यामुळे 988 हे आपलं उत्तर असणार आहे.